आणि बीड जिल्ह्यासाठी ही अत्यंत मोठी बातमी समोर आहे। अजित पवार आल्याचं पाहायला मिळत आहे। हे अजित पवार आलेले आहेत, आपण पाहतोय अत्यंत ही मोठी घटना आहे सध्याच्या घडीला। अजित पवार आलेले आहेत, राजीनामा स्वीकारल्यानंतरची अजित पवारांची ही प्रतिक्रिया। अजित पवार राजीनामा झालेला आहे, काय म्हणाल? त्यांनी नैतिकतेवर आपण पाहतोय अजित पवार हे नुकताच विधान भवनात दाखल झालेले आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती अजित पवार आहेत, आपण पाहू शकतो या ठिकाणी अजित पवारांकडे बोट दर्शवून विरोधक जे ते राजीनाम्याची मागणी करत आहेत, मात्र राजीनामा देतो। आदित्य ठाकरे आपली परिस्थिती या राज्यात कधी नव्हती। राजीनामा हा मुख्यमंत्र्यांचा द्यायला पाहिजे, इथे राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतो प्रशासन कसं चाललंय, एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आले ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। काल आपण आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली आहे। मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊ नाही शकत, मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही। आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे।